कोकणात सध्या पर्यटकांची तुफान गर्दी वाढलीय। मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या वाढल्यानं जिल्ह्यातील अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी शहर, चिपळूण आणि खेड लोटे परिसरात तर अर्धा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्यात। सीएनजी भरण्यासाठी वाहन चालकांना तब्बल 2 ते 2.5 तास ताटकळत उभे राहावे लागते। मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यानं पर्यटक आणि स्थानिक चालक हैराण झाले आहेत। हा तुटवडा तातडीनं दूर करण्याची मागणी आता जोर धरू लागलीय। किती वेळापासून तुम्ही लाईन मध्ये आहात आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे पंपाची? आम्ही आता अर्धा तासापेक्षा जास्त झाले इथं उभे आहेत लाईन मध्ये। इथे काहीतरी एकच फक्त पंप चालू आहे असं आहे आणि खूप त्रास होतोय पर्यटकांना इथे। आम्ही मुंबईवरून आलोय आणि येताना पण खूप पंप कमी आहेत। पंपांची संख्या जरा गव्हर्नमेंटने वाढवली पाहिजे आणि थोडंसं सर्व्हिस आता दिली पाहिजे, कारण आता रोड पण हायवे पण बनत चाललाय, तर पर्यटकांची पण संख्या इथे जास्त वाढणार आणि पुन्हा हा खूप लोड होणार आहे इथे।